महाराष्ट्र एटीएसनं पुण्यात सुद्धा छापेमारी केली आहे। कोंढव्यात दहशतवाद विरोधी पथकानं छापेमारी केली आहे। पुण्यातील एका व्यक्तीची कसून चौकशी सुरू आहे। दहशतवादी जुबेर हंगरकरशी संबंध असल्याच्या संशयावरून छापेमारी करण्यात आली। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, मुंबईसह आता पुण्यातही एटीएसने ही महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे, काय अधिक माहिती? अगदी बरोबर आहे। खरं तर मागील काही दिवसांपासून सातत्याने जी आहे ती अशा प्रकारची कारवाई पुण्यामध्ये झालेली पाहायला मिळाली। कोंढव्यातील काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेला जुबेर हंगेरकर यांच्याशी काहीसा संबंध असल्याच्या माहितीनुसार जी आहे ती ही संपूर्ण कारवाई केल्याची माहिती सध्याच्या घडीला मिळत आहे। काल साधारणतः दिवसभर ही संपूर्ण कारवाई सुरू होती आणि या कारवाईमध्ये अद्याप तरी कोणाला अटक किंवा ताब्यात घेतले नसल्याची माहिती पुण्याच्या एटीएस चीफ यांच्याकडून देण्यात आलेली आहे। परंतु काही मोबाईल फोन्स आणि काही लॅपटॉप जे आहेत ते काही संशयितांच्या घरातून ताब्यामध्ये घेतलेले आहेत आणि त्या सगळ्या सामग्रीची जी आहे ती चौकशी केली जाते। नेमका यामध्ये काय डाटा आहे आणि जो दहशतवादी जुबेर हंगरकर होता याच्याशी काही कनेक्शन या लोकांचं आहे का, या संदर्भातला तपास जो आहे तो एटीएस कडून केला जातोय। पण ज्या पद्धतीने मागील काही दिवसांपासून सातत्याने कोंढव्यामध्ये जे आहे ते अशा प्रकारची कारवाई झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत होतं। अनेकदा एटीएसला या सगळ्या प्रकरणामध्ये संबंधित असणाऱ्या लोकांना जे आहे ते अटक देखील करावी लागलेली होती, काहींना ताब्यात घेऊन चौकशी करायला लागलेली होती। त्यामुळे ही कालची कारवाई नेमकी कशासाठी केलेली होती, यामध्ये कोणाला अटक केली आहे का आणि जे लॅपटॉप सापडलेले आहेत किंवा फोन सापडलेले आहेत त्या फोनमध्ये नेमका काय डाटा जो आहे तो एटीएसला सापडलेला आहे हे पाहणं आगामी काळामध्ये महत्त्वाचं असेल। निश्चित। धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।